श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही, कोणत्या गोष्टीची काळजी राहत नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर आहेत. हा खूप सुंदर असा अनुभव आपल्या भक्तांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा असतो, कारण श्री स्वामी समर्थ हे दैवत आपल्या भक्तांच्या बरोबर आहे आणि हा विश्वास खरोखरच खूप आनंद देत असतो आणि नेहमीच हा आनंद सर्वोपरी आहे आणि हा आनंदाचा अनुभव हा प्रत्येक स्वामी भक्त हा घेत असतो, कारण स्वामींची साथ त्यांच्या बरोबर ही असते. आणि आपल्या चॅनलवरती प्रत्येक स्वामी भक्तांना आलेले सुंदर सुंदर अनुभव शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच खूप असे चमत्कार केलेले आहेत आणि त्या ताई या नांदेड येथील आहेत, तर त्या सांगली येथे राहतात. तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. मी ते परवा दिवशी केलता तुम्हाला फोन. ते मला एक अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं. मग त्या दिवशी माझ्या लक्षात येईना गेलं, म्हणून मी म्हणलं नाही का तुम्हाला 2-4 दिवसाला करतो हो म्हणून. हो हो, बोलला होता तुम्ही. ते शेअर करायचा होता जरा अनुभव. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगायचं. बरं चालेल. जिल्हा तालुका काय सांगायचंय का? होय, आम्ही नांदेडचा आहे. बरं बरं चालेल. नांदेडचा हा, इकडे सांगलीला आलोय कामाला. बरं बरं. मुलं शाळेत आहे ते शिकायला म्हणून आलोय. किती? अंगोराच्या बागेत राहतोय आम्ही. बरं बरं. द्राक्षाच्या बागेत काम करतोय. होय, शेती व्यवसाय. शेती व्यवसायच आहे आमचा. काय साधारण आहे तेवढं, काय हे बी नाही कमी बी नाही म्हणायचं. स्वामीच्या कृपेनं आहे साधारण. हो ना हो ना. स्वामींची इच्छा असली ना ताई की काही होऊ शकतं. होय की, स्वामीचा अनुभव लय खूप वेळेस आलाय मला. पण माझं धाडसच होईना गेलं तुम्हाला शेअर करायचं, कसं करायचं काय नाही. त्यात धाडस कशाचं? युद्ध करायचंय का? जरा भीती वाटायला लागली म्हणून त्याशी तुम्हाला मी जरा मग नंतरच करायचं म्हणलं आता. नाही, त्यात काय घाबरायचंय ताई. आपल्याला स्वामींची साथ भेटली, स्वामींचा एवढा मोठा अनुभव येतात, मग शेअर करायला काय अडचण आहे? आपल्या स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशी अजून एखाद्या भक्तावर होण्यासाठी आपल्याला स्वामींचे अनुभव शेअर करायचे असतात. पहिल्या सुरुवात करायचं म्हणलं की जरा भीती वाटते. बरोबर आहे. जरा थोडस नवीन व्यक्तीशी बोलताना जरा. आता एखाद्या तुमचा अनुभव आला की काय वाटत नाही दुसऱ्या बाहेरला. आता नाही तुम्हाला भीती वाटणार, आता कधीही फोन करा तुम्ही. कधी आला स्वामींच्या सेवेमध्ये? स्वामींच्या सेवेमध्ये पहिल्यापासून जरा दत्तात्रेयची पूजा करत गेलोय मी. किती वर्ष झाली म्हणजे जरा? आता दत्तात्रेयच्या करून बी बघ, पूजा काय आपण देवपूजा करतो तशीच पूजा करायची. आमच्या घरात जरा जमत नव्हतं, आमची जरा सासू ती जरा पटवून घेत नव्हती. मग तुमच्यासारख्या ताईनं सांगितलं मला जरा दत्ताचं कर म्हणून, तुम्ही गुरुवार कर म्हणून मी केलं. मग ते दत्तात्रेयचं केल्यावर कसं त्या 5-6 वर्ष बी काही तेवढा अनुभव नाही. 5-6 वर्ष अनुभव नाही. अचानक आता गेल्या पलीकडल्या वर्षी श्रावण महिन्यात ह्याला गेलत्या अक्कलकोटला. अरे वा. ट्रीप निघालती आमची बायकांची. म्हणजे त्यावेळेस दत्तगुरूंची सेवा करत होता ना? होय, दत्तगुरूची सेवा करायची. मग माझ्या स्वप्नात आले दत्तगुरू. स्वप्नात नाही काय चौकून त्यांची ती ही दिसू लागली, कुत्रे दिसू लागले, श्वान म्हणायचे त्यांची दिसू लागले आणि दत्तात्रेयची मूर्ती दिसू लागली 3 तोंडाची. अरे वा. मला काय बोलले नाही थोडा, पण उगाच दिसायला लागली माझ्या स्वप्नात. मग मी घरात आमच्या मालकाला ते म्हणलं असं असं मला स्वप्न पडलंय. ह्या स्वप्नाला पडून बी बघ 2-3 वर्ष झाले.
मग होय तू देवाचं लय ध्यान करतीस तर आला असेल देव स्वप्नात म्हणली मला हिने. हा 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 तू सारखं ते आठवत करतीस सकाळ म्हणून तुझ्या स्वप्नात आली असेल. हा हा मग ते अक्कलकोटला गेल्या तिथं स्वामीची मूर्ती घेतली, जपाची माळ घेतली. त्यावेळेस तुम्हाला स्वामींविषयी माहित होतं ताई? काय माहित नव्हतं. आता इथं केंद्र आहे व इथं कौलापुरात राहतोय आम्ही. इथं सांगलीजवळ कौलापूर म्हणून गाव आहे. हा 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 मग तिथं केंद्र आहे स्वामीचं, बायका जातात केंद्रामध्ये. हा 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 मग तुम्ही मग मी असंच अचानक एक वेळेस गेलतो मी केंद्रामध्ये. हा हा मग सारखं जायची ओढ निर्माण झाली. अरे वा. म्हणजे जावंच वाटलं. दर रविवारी असते. हा हा स्वामींना घ्यायचंच होतं तुम्हाला सेवेमध्ये. मग दर रविवारी जातोय, कसली बी अडचण असू दे. हा 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 गेल्याशिवाय राहतच नाही. हा हा अरे वा. पहिल्या सुरूला एकच माळ जप करायची मी. हा हा म्हणजे अक्कलकोट वरून येताना स्वामींची मूर्ती आणि माळ पण घेऊन आला? हा दोन्ही बी घेऊन आलो. मूर्ती माळ घेऊन आली. हा हा मग घरात आमच्या ते अभिषेक करून तिची पूजा ते करू लागली. मी गुरुवार पहिलेच करत होते पहिल्यापणापासून. लग्न झालं तसंच करू लागते गुरुवार. ते मला सांगितलं नव्हती काय का ताईनं. हा 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 तेव्हापासूनच गुरुवार करत होते. हा 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 मग एक माळ जप करायची. आता आमच्या कामातनं जरा मला करायचं होत नव्हतं. हो बरोबर आहे ना. हा सकाळी लवकर 9 वाजता लागायला लागते कामाला बायकाय बरोबर. हा 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 मग एकच माळ करायची मी. घाई ते बी घाई करायची पूजा. हा हा तेवढी काही मनाभावातून बी होत नव्हती सोडा. पण घाई करायची. एक माळ जप करायची. तेवढं मंत्र म्हणायचं. हा हा मग पौर्णिमा 11 दिवस होती बघा पुढं. ह्याची पौर्णिमा येते बघा ते. कुठली तर पौर्णिमा येते मध्ये भाग गेली बघा 5-6 महिन्याखाली. गुरुपौर्णिमा? नाही 5-6 महिन्याखाली गेली बघा. बरं बरं असू दे. हा सांगा. त्या पौर्णिमाच्या वेळेस माझ्या मनात आलं 11 माळी तर करून बघा जप आपण कसं होतंय काय नाही. हा 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 मग पौर्णिमा पस्तर करायचं आणि सोडून द्यायचं असं म्हणलं मी. हा आपल्याला कामातून होत नाही 11 माळी करायचं आणि सोडून द्यायचं म्हणलं. बरं बरं हा मग तिथून पुढे 11 माळी केलं. 11व्या दिवशी पौर्णिमा आली. अरे वा. हा आणि मग तिथून अजून जास्त करावं वाटलं. सोडा वाटेनच गेलं. हा 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 इच्छा जागृत झाली अजून सेवा करण्याची. मग अजून चालूच आहे माझा. 11 माळी जप करतोय. फाटं उठून करतोय संध्याकाळी. अरे वा. फाटे उठते 4 वाजता उठून करायचं. आंघोळ करून करतोय. हा 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 अनुभव चांगले दिलेत बघा मला स्वामीनं. हा 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 मग अजून काय काय आले अनुभव तुम्हाला? अनुभव असं गुरुचरित्र पारायण करायचं होतं. कशासाठी करत होता? म्हणजे काही इच्छा होती तुमची पूर्ण होण्यासाठी का असंच आपली सेवा? होय की माझ्या मुलाचं जरा मार्गाला चांगलं लावा म्हणून इच्छा होती माझी एवढी. हा हा बरं बरं. मुलासाठी केलतो मी. हा 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 आता मुलगा माझा 14वीला आहे. कॅम्प्युटर ते त्याचा कोर्स चालू आहे बीसीएसचा. हा हा बीसीएस कोर्स चालू आहे त्याचा कॅम्प्युटरचा. हा हा मग त्याला मार्गाला चांगलं लावा एवढीच इच्छा होती माझी. दुसरी काय नव्हती सोडा. हा हा त्याला चांगलं मार्ग दाखवा स्वामी महाराजा म्हणून हेच केलतो मी. हा हा मग ती पूर्ण झाली सेवा? हा पूर्ण केली का सेवा? ती केली की गुरुचरित्र केलं की 7 दिवस. हा हा मग ती झाली का इच्छा तुमची पूर्ण? आता तर हे वर्षच आहे की आता ह्या वर्षातच बघायचं की कळतंय की आपल्याला. हा 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 म्हणजे 3 वर्ष आहे आता. हे शेवटचं वर्ष आहे. हा हा म्हणजे अजून नाही झाली पूर्ण. हा मग गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे की बायका म्हणलं त्याला लई आट असते. त्याला लई नियम असते. हो हो काय होते आपल्याच्यानं काय होत नाही म्हणलेल्या. हा 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 मग मी घरात ग्रंथ आणून ठेवला. हा मी स्वामीच्या पाया पडलं बाबा तुम्हाला करून घ्यायचं असलं तर करून घ्या म्हणलं माझ्या हातनं. अरे वा. हा बघा काय करतायसा म्हणलं. हा लई ते बायका जरा भीती घातली हो. लई ह्याला हे राहतंय. लई अध्याय मोठे ते मोठं गुरुचरित्र ग्रंथ आहे की नाही ते मोठं 9 अध्याय वाचायचं. हो 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 9-15 अध्याय आहेत. 35 53 अध्यायाचा तो ग्रंथ आहे ना मोठा आहे गुरुचरित्र. हा हा ते केला बघा. ते गुरुचरित्र केलं मी ते नवरात्रमध्ये सगळं. हा 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 अरे वा. नवरात्रमध्ये केलं सगळं. हा 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 मग ते 7 दिवस केलं. हा सगळं पूर्ण केलं. पूर्ण झालं. त्यांच्याकडनं करून घेतलं हो. हा हा घेतलं म्हणजे स्वामींनी घेतलं सगळं. हा स्वामीनच करून घेतलं की. हा 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 ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची आहे ना ते पूर्ण करूनच घेत असतात ते. मग आता हे फाटे
संध्याकाळी 11 माळी करायचं, सकाळी 1 माळ करून ते मंत्र ते म्हणायचं. आता फाटे करायलोय बघा, आता 15 दिवस झालं. फाट 4 वाजता उठायचं. मग त्यांच्याच ह्याच्यानं होते. फाट 3 पावणे 4ला जाग येते रोज मला. अरे वा, ब्रह्ममुहूर्त. रोज रोज. मग उठून तेवढा आंघोळ करून मंत्र म्हणायचे. अनुभव मस्त दिलेत. काय अनुभव द्यायचा आता. तेच की आता त्यांच्याकडनं करून घ्यायलेत म्हणतात आणि तेच ते अनुभव अजून काय असते होय. हो ना. हो बरोबर आहे. तुमच्या घरात पण फरक जाणवत असेल ना सेवेमध्ये? होय लई फरक जाणवतोय. थोडा नाही लई. म्हणजे काय पहिल्यात आणि आता काय बदल जाणवतो? मालक लई चिडचिड करत घेतो आमचे. पहिले का? मग चिडचिड करायचे. मग देवाचं करत बसले की घरच्या माणसाला उपाशी ठेवते, देवाचं करीत बसते, असं तसं म्हणायचे मला सारखं. वरडायचे. आता काय सुद्धा बनलं नाही. कर कवा बी भाकर दे, काय बी दे. काय बी दे, काय बी राहा. आमच्या गावाकडे जाऊ लागतो आम्ही. रेल्वेनं जायला लागते आम्हाला. मग ते आमच्या गावातून इकडे येताना गहू आणला होता आम्ही. गव्हाचे पोते 2. मग ह्यांनी काय म्हणले, पाणी घेऊता म्हणले प्यायचं, आणि तिथं पोत ठेवली. खाली ठेवायला गेले की पोतच फुटलं आमचं. अरे गव्हाचे पोते, गहू सगळ्या रानानं. आणि तिथं बघा की गहू रानानं झाली, तिथं पोत नाही आणलं त्यांनी. दुकानावर आणायला गेले की एक मोटरसायकलीवर असं हे आलं व मोठं असं भाऊ आले, दादा आले. मग का मावशी तुम्हाला सोडायचे का तिथं, रोज व्हायला का, चला मी सोडतो. अरे वा. ठेव का. आणि आमच्याची 2 मोठे मोठे पोते होते व गव्हाचे. मग मी म्हणलं स्वामीनच पाठवलं, म्हणलं स्वामीच आलेत म्हणलं. हो ना. आम्हाला स्टेशनवर नेऊन सोडून कुठं गेली की ताई त्यांचा पताच नाही मग नंतर. अरे वा, स्वामींनाच काळजी असते ना आपल्या भक्तांची. गाडीवर गाडी नेमलं कुणीकडे गेली मुली, आणि मला दिसलेच नाही बाबा. इथं सोडून कुठं गायब झाली की नाही. ते तुम्हाला होतं चांगलं. 30 वर्षाचं असेल पोरग. ते तुम्हाला मदत करण्यासाठी आले होते ना. मी म्हणलं ते मदत करायला स्वामी आले ते म्हणलं. कुठलंही पोरग नव्हतं, कोण नव्हतं म्हणलं. हो ना बरोबर आहे. स्वामी होते म्हणलं. त्यांना पण मग विश्वास बसायला सुरुवात झाली. विश्वास बसायला हे झाले की नाही. आणि आमच्या पाठीमाग हे होतं, ते पाऊस पडला होता, मोठा पाऊस पडला. म्हणजे लाईटचा हे नसते का, लाईटचा खांब तुटून पडलाय आमच्या बागेमध्ये. सगळ्या बागेनं करंट झाले. अरे बापरे. आणि हिने काय केले तर त्या दिवशी संध्याकाळी पाणी लावायचं होतं बागेला. मालकानं फोन करून सांगितला आणि किसन पाणी पाजा म्हणले संध्याकाळी. आणि त्या दिवशीच पाऊस पडला. आणि पाऊस पडला की हिने पाणी लावायचं होतं. पाऊस 11:30 वाजता पडला. हिने मोटरचं बटन दाबून ती दांडाला पाणी काढून येणार होती. आणि घ्या की, आणि मी त्याची फक्त तेवढं काय शेवेत नव्हतं सोडा, नामस्मरण तेवढं करायचं काम करता करता. एवढी सेवा मी काहीच केली नसते. आताच करावं हे 2-3 महिने झाले जास्त. मग तुम्हाला सांगतो, एका त्या पाठीमागेल्या मावशीनं फोन केला 11:30 वाजता आम्हाला. आणि बाहेर कोणी येऊ नका, सगळ्या बागेनं करंट उतरले. अरे बापरे. त्यांना कसं समजलं? त्यांचं ते पाठीमाग कोल्ह होतं एक. त्यांनी पाळलं होतं कोल्ह, बारकं पिल्लू, कुत्र्याचं पिल्लू म्हणून आणले आणि कोल्ह निघालं नंतर. अरे बापरे. आणि त्यानं कसं केलंय, भाकर घेऊन गेले घरातनं, तिकडे त्या बागेत उडी मारून खायला गेले. असं बक्क दिशा जाळ झालेला दिसला त्याला. अरे बापरे. म्हणजे त्याला करंट बसला. जागेलाच मेलं कोल्ह. अरे. मग तिनं लगेच फोन करून सांगली. त्यांना माहिती व हे बागेतनं फिरते संध्याकाळी, ते हॉलत फिरवायला. बरोबर आहे. खत सोडायला, हॉलत फिरवायला मग फिरतेत. म्हणून त्यांनी लगेच फोन केला, किसन भाऊला इकडे येऊ देऊ नका बरं का, इथं सगळ्या बागेतनं करंट उतरलंय. बापरे. तुम्हाला सांगतो ताई, हिने 3 वाजता जाऊन ते पाणी काढणार होते दांडाला. त्याच दांडामध्ये सगळा तार पडलाय करंटचा उतरून. बापरे. स्वामीचीच कृपा आहे की नाही सांगा. हो ताई, स्वामींच्याच रूपामध्ये येऊन त्या ताईंनी सांगितलं तुम्हाला. नाहीतर काय
काहीतरी काय होत लिहितं. 3 वाजता काय कळते माणसाला सांगा की? हो ना हो ना. आणि कोण कोणाच्या पाठीमागे जातंय असं नाही. कोण कुणाच्या पाठीमागे जाते? मी म्हणलं एवढं एवढं देवाचं तेवढंच नाव घेतल्यानं एवढं तारले म्हणलं. हा, हा. किती स्वामीची कृपा आहे म्हणलं. बघा म्हणलं आमच्या नवऱ्याला म्हणलं मी. हो. काय बघितलं असतं म्हणलं मी आज तिथं जाऊन चिटकून बसले असल्या तर. मग बरोबर आहे ना ते. पाण्यामध्ये तार पडल्यावर काय दिसतंय व? हो ना. आणि स्वामी हा? म्हणजे ती त्या ताईंना दाखवलं स्वामींनी की आहे पुढं संकट येणार आहे म्हणून त्यांच्या हा. मार्फत तुम्हाला भेटलं ऐकायला की इथं असं असं घडणार आहे, येऊ नका. हा. आणि त्या दिवशी मी दिवसभर काम करताना ते देवा नामस्मरण केलं बघा. दिवसभर अख्खा दिवस गेला. हा हा. बापरे. आणि उगं नाव घेत राहिलो काम करताना. हम्म. काय तुझा सेवा नव्हती, काहीच नव्हती हे का. फक्त नामस्मरण. आपलं एवढं मोठं संकट टाळलं काय सांगायचं. हो ना हो ना. म्हणजे स्वामींचं एकदा भक्तीमध्ये आलं ना ताई की त्यांचं लक्ष नेहमी आपल्या भक्तांवर राहतं ताई. आणि तुम्हाला सांगतो एका दिवशी मी कुठेतरी गेलतो, जरा वेळ झाला कपडे आणायला गेलतो दिवाळीच्या वेळेस. हा. मग मी संध्याकाळी जप करत होते 6:30 वाजता. मला वेळ भेटेल तेव्हा करायचं. 9 वाजता, 10 वाजता. हा हा. कधीही. आपलं आवरल्यावर बी करत होते. हम्म. मग मला वाजले 11:45 जप करायला. हा. मग तुम्हाला सांगतो 11:45 आणि ते जप करताना माझं जरा डोळे असे जड जड गुंगल्यासारखं फील आलं मला. हा हा. असं जप करताना 9व्या माळेला 10व्या माळेला. हा हा. आणि तुम्हाला सांगतो 3 वेळेस मधून असं फोटोतून उजेड बक 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 पडला 3 वेळेस. अरे बापरे. म्हणजे स्वामी जागृतच झाले तिथे. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेस. बापरे. आणि मी आमच्या नवऱ्याला तेव्हा त्या टायमालाच उठून सांगितलं हे का असं असं झालं मला बघायचं हो म्हणलं. हा हा हा. बापरे. आणि तिने जरा झोपेत होते 11:45 वाजता जरा वेळ झालता हो मला. हा हा. आणि ती पहिली झोपेमध्ये लगेच जाग पण येत नाही ना त्यांना. येत नाही. आणि हो का 3 वेळेस मला की नाही असं दर्शन दिलं आणि एकदा झालं की अजून डबल 2 वेळेस झालं. अरे वा. आणि ते फोटो मधून उजेड दिसू लागला बघ बघ असं याचे की बंद व्हायचं याचं की बंद व्हायचं. हा हा हा. अरे वा वा. मी म्हणलं हे चांगला दृष्टांत दिला म्हणलं मला देवानं. हो ना हो ना. ते तुमच्या भक्तीवरच प्रसन्न झाले ना ताई. तुम्ही म्हणजे काही नियम नाही, अटी नाही, परंतु मनापासून जशी जमेल त्या पद्धतीने भक्ती करत होता ना. होय तशी जमेल तशी केली बघा. आणि आमच्या गावाकडं आम्ही घर बांधले नवीन. हा हा. नवीन घर बांधले इथं आम्ही राहायला आता मुलासाठी राहिलोय. मुलांची शाळा होत्या इथल्या आपले काही तर पगार होते म्हणून राहिलोय आम्ही. हा हा. इथल्या इथं शाळा खर्च भागत आहे मुलांचा. हो बरोबर आहे ना. आणि घ्या की आमच्या तिकडल्या रूम मध्ये लंगोटी आहे. असं स्वामीच्या इथे लंगोटी नसते का. हो हो बरोबर आहे. आणि तोंड भीतीकडे केले तर तोंड पश्चिमेकडे करून उभा राहिले तर उत्तरेकडे करून. फोटो आहे का? फोटो नाही मला स्वप्नात व. हा हा हा. स्वप्न पडलं. आणि उत्तरेकडे तोंड करून उभा राहिले तर आमच्या शेजारच्या 5-6 बायका कशा केल्या तर बाहेर भांडायला लागले म्हणून बाहेर पळाल्या आता बघायला. आणि त्यांनी पळायचं म्हणून मी बी त्यांच्या मागे गेले. मी आता आपल्या घरामध्ये मोबाईल ठेवता माझा मोबाईल. आणि त्या मोबाईलवर श्री स्वामी समर्थ 2 वेळेस टोन्स मला चांगला ऐकू आला. अरे वा. आणि मी म्हणाली बाई माझा फोन आला म्हणून मी घरात ना ते बायकापासून पळत आत आली घरात. आणि आत आले तर काय तिथं उभा राहिले ते तोंड दिसलं नाही मला फक्त ते खाली लंगोटी तेवढी दिसली बघा. अरे वा वा वा. आणि मी म्हणाली मग आताच कोणी नव्हतं इथं कसं कोणी आलं म्हणून बाहेर त्या बायकाला बोलवायला पळत गेली बाहेर. आणि त्या बायकाला बोलून घेऊन आले तर काय आत कोणी दिसेना. म्हणजे ते तुम्हाला दर्शन देण्यासाठीच आले होते ताई. मग मला जाग आली बघा. मी म्हणलं हे स्वामीच होते म्हणलं. ते लंगोट म्हणल्यावर स्वामीच म्हणलं. हो ना हो ना बरोबर आहे ना. मग ते तुमच्या स्वामींची तुम्ही भक्ती करता म्हटल्यानंतर स्वामीच येणार ना आपल्या भक्तांना भेटायला. मग केंद्रामध्ये मी विचारलं होत्या दादाला. मग ते दादाला दादा म्हणले तुम्हाला दृष्टांत द्यायला तुम्ही दत्तात्रेयची ते भक्ती करत होत्या का म्हणले. होय म्हणलं. ते दृष्टांत द्यायला आलेलं आहे म्हणजे तुम्ही जप काय करताय ते काही सोडू नका बरोबर टायमात करत जावा. अरे वा. काहीच होत नाही ते तुम्हाला दृष्टांत द्यायला आलीत म्हणजे स्वामी नाही तर दत्तात्रेय कोणतरी असेल म्हणजे. नाही लंगोट म्हटलं ना की ते स्वामीच आले ताई.
हा लंगोट होती आणि पाक असं जाम दिसायचं होती मालिकेमध्ये नसतेत का. हो हो बरोबर. आणि आपल्या त्यांचं स्वामींच्या अंगात लंगोटच जास्त म्हणजे जास्त वेळा लंगोट मध्ये पाहिलं गेलेलं आहे ना. हा त्याच्यात असं बघा हा हा लंगोट मध्ये दिसले मला. हा आणि मग मला जाग आल्यावर मग मी म्हणलं बाई स्वामीनं दर्शन दिलं म्हणलं. हो ना हो मग असं झालं बघा. ना. आणि किती बी जप करा वाटते मग किती बी आळस येऊ दे संध्याकाळी बसावंच वाटते. हा 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 म्हणजे किती बी कंटाळाच उशीर होऊ दे येत मला. नाही स्वामींची सेवा करायची म्हटलं की. हा स्वामीची सेवा म्हणले की काय टाळाच येत नाही मला. अरे वा. घरचे लय वरडतेत. पोरगी वरडते आमचे मालक वरडतेत. आता 11 वाजले तर जप करते चालूच करते. हा हा हा. मग मी म्हणतो तुम्हाला काय त्रास होते का मला करा वाटते मी करतो म्हणतो. तुम्हाला झोपा की उगं म्हणतो. हा हा हा. म्हणजे ते तसं एखाद्याकडून सेवा करून जर घ्यायची असेल ना ताई तर ते हा स्वामी करून घेतात. मग त्याच्या मनामध्ये उल्हास निर्माण होतो सेवा करण्यात. हा मग आता हे 15 दिवस झालं मी ते फाटे जप करत नव्हतो पहिलं सकाळ संध्याकाळीच करायचा. हा हा. मग ते फाटेचा चालू केलाय बघा आता त्यांच्या मनानं झाले की नाही सांगा तुम्ही. हो ना हो ना. आणि तेच करून घेतले की नाही. हो हो बरोबर. आणि त्यांना जी सेवा करून घ्यायची आहे जशी करून घ्यायची आहे तशी ते करून घेत असतात. आणि गुरुचरित्रामध्ये ते मला संकेत येते आले तो ताई सारखं. हा हा. मी गुरुचरित्रामध्ये म्हणलं नाही का माझ्या मुलाला चांगलं मार्गाला लावा. हा 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 बरोबर. माझी एवढीच इच्छा आहे आमच्या घराबाळाचं संरक्षण करा स्वामी म्हणून मी असं पाया पडतोय व असं. हा हा हा. मग मला ते सगळं मी म्हणलं तसं मला संकेत येते. अरे वा. होणार आहे आता ह्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटला 13 दिवसाला चांगलं होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे. हा हा हा. म्हणताना ते संकेत सारखे असतात व. हो ना हो ना. म्हणजे ते काहीतरी होणार आहे म्हणजे आता जसं त्यांनी हा, तुम्हाला तारीख सांगितली ना तेव्हा ते हा. कार्य होणार आहे म्हणून ते तुम्हाला संकेत देतात. मग स्वामीनं तुमची प्रार्थना ही केल्या ते केल्या तुम्ही उंचावर नेणार आहे असं तसं सारखं बघा संकेत असते. हा हा हा. मी लावलं म्हणजे की संकेत येणारच माझ्या पुढे. हा हा हा. म्हणजे तो संदेश स्वामी आपल्या भक्तांना कशाच्या तर मार्फत सांगून जात असतात ना. मग तसंच हा तुमचं त्या संदेशामार्फत सांगून जातात की तुझं संकट दूर होणार आहे तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे असं म्हणजे सांगून जातात स्वामी. तुमचा नोकरीचा मार्ग असू दे तुमचा कशाचा मार्ग असू दे तुमचा पूर्ण होणार आहे. हो का असलं सगळं सगळं ओके मी जसं मनात धरले तसं मला संकेतामध्ये सगळं भेटतंय बघा. हा हा हा. अरे वा. हो का. आणि 7 दिवसात हे होणार आहे ते होणार आहे. हा हा हा. सांगतेत व संकेत. हो ना हो ना. आणि तुम्ही एवढी निस्वार्थ भावनेने भक्ती करताय म्हटल्यानंतर इच्छा पूर्ण करणारच की हो ताई स्वामी. आणि की करणार की. हो ना हो ना. आणि आपल्या स्वामींना कसं एखाद्या भक्ताने एखादी इच्छा मागावी आणि लगेचच ते पूर्ण करत असतात. होय की. मग आणि सेवा करता जप करताना का नाही फोटोतून असं ते तेव्हा नसते बघा. आणि एक एकदा की नाही असं रागात बघलेले असते. म्हणजे मी रागात बघितले की लगेच म्हणते महाराज माझं काही चुकलंय का. हा 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 बरोबर आहे. चुकलं असलं तर मला सांगा मला माफी करा असं म्हणतोय मी. हा 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 हा. मला तेव्हाच कळते व रागात बघलेलं तेजपणा त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलेलं. हा हा हा. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव पण बदलता येत. हा हावभाव तर लय बदलते. तेज असं असं हे झाल्याने होते लक 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 आपलं कसं तेज तवान चेहऱ्यावर असते की नाही. हा हा हा. तसलं होते एक एकदा. हा हा हा. अरे वा. असले बघा अनुभव मी सांगायला इतके दिवस शेअर करायला मला असं करावं भीती वाटत होती दुसरं काही हा नाही. हा हा. कसं करायचं काय नाही. आता मी कसं बोलायचं त्या ताईला असं म्हणायचं मी लई तुमचं ऐकते सारखं तुमचं चालू असते माझ्या फोनवर. हा हा हा. बाकीचे कसे बोलतात त्या पद्धतीनेच बोलायचं असतं त्यात काय अवघड असतं ताई. की पण आता काय वाटत नाही ते नवीन नवीन मला जरा भीती वाटायची कसं बोलायचं काय नाही म्हणून. बरोबर आहे. नवीन व्यक्तींशी बोलताना जरा भीती वाटतेच. नाही खूप छान सांगितला तुम्ही अनुभव तुमचा. सकाळच्या पारी बी चालूच असते कालभैरव अष्टक लावायचं ते स्वामीचे मंत्र लावायचे. हा हा. माझं सकाळपासून मोबाईल चालू असते. हा. आमच्यात ओरडतेच किती बी मला सगळे सारखे. संध्याकाळी तसं सकाळी तसं ते स्वामीचं लावून झोपतोय मी ऐकत. हा हा हा. ते हे मी ओरडते किती काय ऐकून ऐकून तू काय पागल होतीस काय म्हणते ते स्वामीचं ऐकून ऐकून. नाही पागल होत म्हणा. पागल कसं होतंय म्हणलं.
स्वामींचं वेड लागणं पण महत्वाचं आहे ना हो. बाकीच्या नाही त्या गोष्टी म्हणजे मग मन गुंतवण्यापेक्षा स्वामींचं वेड लागलेलं कधीही चांगलं ना. हा, स्वामीने चांगल्या मार्गावर रुळावलंय म्हणलं, पागल कशाला होतोय म्हणलं मी. हो ना, हो ना. मला एकदम चांगला मार्ग दाखवलाय म्हणलं स्वामीनं. हो हो. समाधान, शांत, हो ना, हो. काय असेल ते आपल्या मधनं तेवढं सेवा करायची, काय लई लोड बी होत नाही, हा हा. लई कमी बी होत नाही. हो ना. आणि स्वामींचं म्हणजे जशी जमेल तशी जरी सेवा केली ना तरी पण स्वामी प्रसन्न होतात आपल्या भक्तांवर. हा, मग तसंच आहे माझं व. हा हा. जरा येळ मिळाला की करतो, येळ मिळाला की स्वामीला म्हणते बाबा मी जरा येळानं करतो स्वामी, आता जरा थांबा तुम्ही म्हणते. असं म्हणतोय, जरा येळानं करतोय. हा हा. मग त्यासनी कळत नाही का सांगा की लोड किती कामाचा आहे. हो ना, हो ना. बरोबर आहे. संकेत मधनं सगळं सांगतात की मला संकेत मधनं. एवढ्या ह्याच्यातून बी निभावून निघाली, सगळं करते असं तसं सगळं मला सांगते संकेत मधून बी. म्हणताना रोजचा ठेका सोडला नाही. खरी परीक्षा असते, परीक्षा घेऊन बी परीक्षेत उत्तीर्ण झालाय. हो हो, बरोबर आहे. ठेव का. परीक्षा किती वेळ घेतली त्यातनं बी उत्तीर्ण झालाय म्हणते मला. हो हो, बरोबर आहे ना. परीक्षा घेतली असेल त्यांनी, त्याच्यामुळे तुम्हाला असा संदेश येतोय ना. तेच म्हणाले तुम्हाला विचारायला जरा, कसं जरा माहिती असते तुम्हाला. नाही ते म्हणजे जे आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवतात ना ते त्याचं एक समाधान असतं आणि पुढं काय होणार आहे याचा एक संकेत असतो. तुमची परीक्षा स्वामींनी घेतली असेल किंवा तुमच्यावर काही संकट आलं असेल, त्याच्यातून तुम्ही योग्यच म्हणजे प्रामाणिकपणेच बाहेर निघाला असाल, स्वामींची भक्ती सोडली नसेल, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमच्यावर संकट आलं पण तुम्ही त्यातून बाहेर निघाला, असं होतं सांगितलं. असे सारखे संकेत असतात बघा. आमच्या पोराच्या पोटात दुखालतं, ते व्यायाम केलाय जरा. आणि व्यायाम करून काय ते हाताला जरा पीळ बसला होता. अरे बापरे. मग गणपती आपला बसते की नाही गणपतीच्या वेळेस बघा. मग मी अशी एवढी रडली स्वामी पुढं, स्वामी असं का मला दाखवलायसा म्हणलं माझ्या मुलाला. आणि नॉर्मल रिपोर्ट येऊ दे जरा, ते चेक ते करायला नेलं सांगलीला. माझ्या मुलाला रिपोर्ट चांगला येऊ द्या स्वामी म्हणून मी किती रडावं स्वामी, तशी लई रडले बघा. पण सगळा नॉर्मल रिपोर्ट आला. ते डॉक्टर म्हणला जरा पीळ पडल्याने झाले, औषध गोळ्या दिली की कमी झालं बघा. अरे वा, बरं झालं. कमी झालं औषध गोळ्या दिली की. मग असे संकट आले, त्या संकटातून बी बाहेर निघाले, त्याने मला सारखं संकेत येतात. बरोबर आहे. त्यातून पण त्यांनी बाहेरच काढलं ना तुम्हाला. होय, बाहेरच काढलं. चांगलं झालंय काय स्वामी सेवेत आल्यामुळे. त्यांनीच करून घेणार, त्यांनीच देणार, त्यांनी संकटाला भार पडणार, त्यांनीच हे करणार. होय, आपल्याला काय होते सोडा. हो ना, हो ना, बरोबर आहे ना. आणि आपण काय नुसतं करून करायचं काम आपलं आहे, त्यांचं त्यांना करून घेते. हो हो हो, बरोबर आहे. मग त्यांना योग्य वाटेल तेच ते फळ पण देत असतात. आपल्या म्हणण्याने काही होत नाही ताई. ते आपल्याला बुद्धी देते, हे कर ते कर. हो ना, हो ना, बरोबर आहे. आपली एवढी मेहनत करायची, तेवढं काम आहे आपलं. हो ना, हो ना, आपलं काम आहे तेवढं बी नको करत राहायचं. नाही, तेवढं बी नको देवासाठी आपल्याला. हो ना, हो ना, बरोबर आहे ना. तेवढं पाहिजेच की तर का. नुसतं सगळं ऐकत म्हणल्यावर कसं देईल देव सांगा. तर ती बरं काय कष्ट केल्याशिवाय कसं देईल. हो ना, हो ना, कष्ट केल्याशिवाय फळ नाही ताई. कष्ट ही काळ्या दगडावरची रेष आहे ताई. बघा आता झालेच, तुम्हाला करत जाते, अनुभव आला की शेअर करत जातोय. हो हो हो, चालेल नक्कीच. आणि एकदा अनुभव शेअर केले ना की स्वामी सारखे अनुभव देत असतात. होय, मला लई दिले तर आता माझ्या आठवणीत नाही, थोडा मस्ती तुम्हाला सांगितले तर. बरं, पुन्हा अजून अनुभव आले ना की मग पहिले पण अनुभव लक्षात ठेवा. लक्षात आले की मग ते अनुभव शेअर करूया. आणि हे ते तुम्ही महाग ते देंडकोळीचं पिल्लू हे ते असं मी अनुभव मध्ये ऐकले. हो 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 हो. अहो, मी पूजा करताना स्वामीच्या फोटोवर जाऊन चिटकून बसलं होतं. अरे बापरे. बाळ तुम्ही हाताने काढले वरून. होय, अरे वा. आणि मी म्हणते आम्ही रानातली वस्ती आहे म्हणून येते वाटते, आपल्याला तेवढं काय जाणून येते तेवढं. ते 2-3 दिवस मी काढले बघा. अरे वा. देवाच्या पाठावर जाऊन बसलेलं काढलंय, कळसावरचं काढलंय. अरे वा.
मग मी तुमचे अनुभव ऐकते त्यामुळे मला जरा कळतंय असं असं असतंय तसं तसं असतंय म्हणून जरा. म्हणजे ते पण तुमच्या बाबतीत घडून गेलेलं आहे असं तुमच्या लक्षात आलं पुन्हा. हा, माझ्या लक्षात नंतर आलं आपल्या बी ह्याच्यात घडून गेले हे आपल्याला कळलं नाही तेवढं तेव्हा असं वाटतंय नंतर मला. नाही, काही हरकत नसते. उलट चमत्कार होतात आणि हे चमत्कार तेव्हाच होतात जेव्हा एखादा भक्ताचा स्वामींवर विश्वास असतो. भक्तीमध्ये असणाऱ्या लोकांच्या बाबतीतच असे सुंदर सुंदर अनुभव येतात ताई. आणि सारखं ताई तुम्हाला सांगतो हा, दोन सारखेच कुत्रे आहेत रोज आमच्या दाराच्या पुढं. एक तर आमच्या शेजारचा आहे थोडा ते काळ मोठा आहे आणि 2 सारखे कुत्रे रोज बघा असं दत्तात्रय काय असं महाग इकडे तिकडे बसतेच की नाही. तसं आमच्या दारात येऊन बसतेच रोज. संध्याकाळ सकाळ मी त्यांना भाकर टाकले चपाती टाकले हे जाईनाच. आमच्या सगळे सागते आणि 2 तसेच बसते येऊन सेम. अरे वा, चांगलं आहे ना मग. उलट पांढरे 2 आहेत आणि एक काळा आहे. मी मग आजच म्हणलं त्यांना कुत्र्याला जरा चपात टाक म्हणजे मला. मी म्हणलं ते कुत्र्यानं दत्तात्रय दत्ता बसला येऊन म्हणलं तस तरी म्हणतीला म्हणलं. 3 म्हटल्यानंतर दत्तात्रय बघा ना. बघा रोज असते दादू कायम. सकाळ संध्याकाळ. 3 श्वान म्हटलं की दत्तात्रयांचाच अवतारच थोडक्यात आल्यागत आहे की ताई. हा, दत्तात्रयच आहे व मला सगळं दत्तात्रयनच माझं केलंय सगळं. माझं परपंच कोणी लागल म्हणलं नव्हता संसार माझा. पटवून घेत नव्हती सासू आमची जरा लई हे होती. काय लोकांचा स्वभाव असतो तसा. आता काय करायचं. जरा पहिल्याच्यासारखं जरा त्रास करत गेल्यात. म्हणजे दत्ताच केल्यानं माझं सगळं चांगलं झालंय बघा. नाही पण दत्ताचं स्वामीच दाखवलं मग मला. तसंच असतं. दत्तगुरूंचा अवतारच स्वामींचा आहे ना. हा, मग ते स्वामीचं दाखवलं की मग स्वामीचं केलं मी. आता स्वामीचं करायला 6 महिने झाले बघा मला. 6 महिन्यात एवढा अनुभव आले. अरे वा, म्हणजे पहिलीच भक्ती तुमची स्वामींजवळ पोहोचलेली होती. फक्त त्यात तुम्ही दत्तगुरूंची भक्ती करत होता. हा, असं होतं. दर गुरुवारी दत्तात्रयाची तेवढी आरती करायची. स्वामीचं काही तेवढं हे नव्हतं. नाही मग पुन्हा घेतलं की स्वामींनी तुम्हाला भक्तीमध्ये. जसं जसं हे अनुभव ऐकून जसं मी त्या स्वामीच्या केंद्रात चाललोय तसं मग मला जास्त म्हणताना ओढ लागली झाली अशी. दर रविवारी असं किती बी काम असलं तर ओढीनं पळावंच वाटतं. आणि आता काही सोडतच नाही चालत. आता काही टेन्शनच घ्यायचं नाही ताई. आता स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे. आता स्वामी कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाही ताई. स्वामीनं पकडलाय आता कशाला टेन्शन घेतोय. टेन्शन नाही घेत आता. स्वामी सोडतील का? सोडतच नाहीत. हो ना. चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत ताई आणि खूप छान सांगितले तुम्ही. जमल तसं सांगितलं बघा. मी काही तेवढं ह्याच्यामधून सांगितलं नाही. नाही, खूप सुंदर सांगितले आणि स्वामींनी अनुभव महत्वाचे खूप छान दिलेत. चांगले दिले तुम्हाला बघा. हो. चालेल ताई, मी शेअर करते अनुभव तुमचा. हा, करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींची भक्ती करत असताना स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर नेहमी आहेत हे दाखवून देण्यासाठी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात आणि अद्भुत असे चमत्कार करून नेहमी स्वामी दाखवून देतात की आपल्या भक्तांना कधी स्वामी एकटे सोडत नाहीत. तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमच्यासारखेच प्रॉब्लेम्स खूप लोकांचे असतात आणि त्यांना एक मार्ग भेटत असतो. आणि जर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा भक्त जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे
खूप गरजेचे आहे. तर स्वामींनी तुम्हाला जो अनुभव दिलेला आहे तोच अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे आणि त्यामुळेच आपल्या स्वामींचा विश्वास, लोकांचा जो विश्वास आहे स्वामींवर तो वाढत जाणार आहे आणि स्वामी सेवेकरी घडत जाणार आहेत. कारण जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि तुमचे संकट, दुःख, अडचणी, तुम्ही कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेणं बंद केलं, त्याचप्रमाणे प्रत्येक भक्तांवर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे. त्यासाठी स्वामींचे आलेले अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.